तर आज आपण सेशन 2 बघणार आहोत. आज सेशन 2 मध्ये आपण बघणार आहोत नेटवर्क डिव्हाइसेस अँड टॉपोलॉजीज. कोणते कोणते डिव्हाइसेस आपण नेटवर्किंग मध्ये वापरतो आणि त्याच्या टोपोलॉजीज कोणत्या कोणत्या आहेत ते आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. तर पहिला आहे नेटवर्क डिव्हाइसेस. पहिला डिव्हाइस आहे हब. आता हबचं काम काय असतं? बेसिक डिव्हाइस यूज टू कनेक्ट मल्टिपल कम्प्युटर नेटवर्क. मल्टिपल कम्प्युटर नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी हब आपण त्या ठिकाणी वापरतो. त्यानंतर ब्रॉडकास्ट डेटा टू ऑल कनेक्टेड नेटवर्क्स. म्हणजे सगळ्या डिव्हाइसेसना जर का डेटा पाठवायचा असेल, ब्रॉडकास्ट करायचा असेल, तर तुम्हाला हब त्या ठिकाणी वापरावं लागतं. नो इंटेलिजन्स ऑर फिल्टरिंग. म्हणजे कोणत्या प्रकारचं इंटेलिजन्स वापरायची गरज पडत नाही. त्यानंतर फिजिकल लेअरवरती तो काम करतो. त्यानंतर रेअरली यूज टुडे ड्यू टू इफिशियन्सी. म्हणजे त्याची इफिशियन्सी थोडीशी कमी असल्यामुळं हब आपण खूप कमी वापरतो. त्यानंतर आहे स्विच. आता स्विच एक डिव्हाइस आहे. कनेक्ट्स मल्टिपल डिव्हाइसेस इन लॅन लाईक हब बट स्मार्टर. हे काय करतं? मल्टिपल डिव्हाइसेसना कनेक्ट करतं हब सारखंच. आता फॉरवर्ड डेटा ओनली टू द इंटेंडेड रिसिपिएंट युजिंग ए मॅक ॲड्रेस. फक्त मॅक ॲड्रेसच्या द्वारे तो डेटा त्या ठिकाणी फॉरवर्ड करतो, बरोबर, स्पेसिफिक डिव्हाइसेसला. त्यानंतर तो काय करतो? रेड्यूस नेटवर्क ट्रॅफिक. नेटवर्कची जी काही ट्रॅफिक वगैरे असेल तो रेड्यूस करतो. त्यानंतर हा कोणत्या लिंकवरती काम करतो? डाटा लिंक लेवरती, बरोबर. नेक्स्ट आहे राउटिंग. राउटर. आता समजा दोन नेटवर्क जर का आपल्याला कनेक्ट करायचं असेल, समजा जसं की लॅन, इंटरनेट वगैरे, तर आपण राउटरचा यूज करतो. हा काय करतो? IP ॲड्रेस ते राउटर पॅकेट डेस्टिनेशन. म्हणजे जे काही सोर्स टू डेस्टिनेशन जे काही कम्युनिकेशन होतं ते राउटरच्या द्वारे आपल्याला त्या ठिकाणी होत असतं आणि IP ॲड्रेस त्या ठिकाणी तो यूज करतो. युजिंग IP ॲड्रेस आपण कनेक्ट करतो. जसं की मोबाईल, लॅपटॉप वगैरे कनेक्ट करायचे असतील ते याद्वारे आपण कनेक्ट करू शकतो. तर DHCP द्वारे आपण IP असाइन करू शकतो. कशाद्वारे? DHCP द्वारे. आणि हा नेटवर्क लेअरवरती काम करतो. त्यानंतर मॉड्युलर आणि डिमॉड्युलर मॉडेम, बरोबर. मॉड्युलर आणि डिमॉड्युलर मॉडेम आपण त्या ठिकाणी यूज करतो. डिजिटल डेटा ते अॅनालॉग डेटा आपल्याला पाठवायचा असेल तर मॉडेमचा उपयोग करतो आपण. तर आपला समजा इंटरनेटला कनेक्ट करायचा असेल ISP द्वारे, त्यासाठी सुद्धा त्याचा यूज होतो. त्यानंतर नेटवर्क टॉपोलॉजी. कोणत्या कोणत्या टॉपोलॉजी आहेत नेटवर्कच्या त्या आपण बघणार आहोत. पहिला आहे स्टार टोपोलॉजी. ऑल डिव्हाइसेस आर कनेक्ट टू सेंट्रल हब और स्विच. म्हणजे तो काय करतो? सेंट्रलच्या हबला किंवा स्विचला कनेक्ट करतो. मॅनेज करण्यासाठी इझी आहे. त्यानंतर तुमचं जे काही हे असेल ते मॅनेज करण्यासाठी आणि एक्सपांड करण्यासाठी सुद्धा इझी आहे. इफ द सेंट्रल डिव्हाइस फेल द नेटवर्क गोज डाऊन. सेंट्रलचा डिव्हाइस जर का फेल झाला तर नेटवर्क त्या ठिकाणी डाऊन होतं स्टार पॅटर्नमध्ये. त्यानंतर रिंग टॉपोलॉजी. रिंग टॉपोलॉजीमध्ये काय होतं? डिव्हाइसेस आर कनेक्टेड इन सर्क्युलर लूप. म्हणजे गोल असं सर्कलमध्ये त्या ठिकाणी डिव्हाइसेस कनेक्ट होतात. आता डाटा ट्रॅव्हल कसा होतो? वन डायरेक्शन. म्हणजे फक्त सिंगल डायरेक्शनला त्या ठिकाणी डेटा त्या ठिकाणी जात असतो. त्यानंतर फेल्युअर्स आर सिंगल नोड कॅन अफेक्ट द होल नेटवर्क.
एक नोड जरी खराब झाला तरी पूर्ण नेटवर्क त्याला अफेक्ट होऊ शकतो. नेक्स्ट आहे मेश टॉपोलॉजी. एव्हरी डिव्हाइस इज कनेक्टेड टू इच अदर डिव्हाइस. म्हणजे प्रत्येक डिव्हाइस जो असतो ते एकमेकांशी कनेक्टेड असतो. हाय रिडंडन्सी आणि फॉल्ट टॉलरन्स. म्हणजे जी काही आपले रिडंडन्सी आहे ती खूप हाय आहे, खूप भरोसेमंद त्या ठिकाणी त्याला मानलं जातं. परंतु एक प्रॉब्लेम असा आहे की त्याला तो खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि कॉम्प्लेक्स टू इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर हायब्रिड टॉपोलॉजी. हायब्रिड टॉपोलॉजीमध्ये कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर टॉपोलॉजीज, दोन किंवा त्यापेक्षा जास्त टॉपोलॉजी असतात. स्टार किंवा दोन दोन किंवा त्यापेक्षा जास्त टॉपोलॉजीचं मिक्सचर जर काय केलं तर आपल्याला त्या ठिकाणी हायब्रिड टॉपोलॉजी मिळते. तर आपण आता टॉपोलॉजीज बघितले आणि नेटवर्कचे डिव्हाइसेस या ठिकाणी बघितलेले आहे.